चिकन वगैरे सगळे मसाले वगैरे ते तयारी करून ठेवलेली आहे. तर चिकन आणले, सगळे मसाले रेडी आहेत. कांदा वगैरे भाजून घेतलाय. हा तेच ना, भाजून म्हणजे तेच तळून वगैरे. आता ते तू आचारी आहे, आम्हाला नाही माहिती त्यातलं. तर तिला काय माहिती का, तिला कॅमेरा समोर बोलायला काय म्हणजे काय कसली भीती वाटते काही कळतच नाही मला. बिर्याणी कशी बनवायची हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आज. वाव काय भारी दिसतंय यार. ओ हो 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 हो. हाय हाय हाय, थांबा मला थोड्या वेळानं झूम करून दाखवते. वा 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 वा, क्या बात आहे भाई. फायनली पाहुणे आलेले भावना आणि सगळ्यांना वाढायचं काम चालू आहे. बघू आपण आता काय होतंय, कशी होते. जीव लावून बनवलेली, आता बघू काय होतंय, कशी होती. आता आपण त्यांनी खाल्ल्याच्या नंतर सांगू काय आहे काय नाही का. नमस्कार भावनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या हुशारीज रेसिपी चॅनलमध्ये. बरेच दिवस झाले आपल्याला या चॅनलवरती व्हिडिओ वगैरे टाकायला जमत नव्हतं. त्याच्या मागचं कारण असं की घरात छोटंसं बेबी आलंय आणि त्या बेबीला सांभाळल्यामुळे आपल्याला सध्या त्या चॅनलवरती काम करता येत नाही. पण माझ्या चॅनलवरती म्हणजेच मयूर हुशारे चॅनलवरती आपलं कन्सिस्टंटली काम चालू आहे. रोजचे लाईव्ह असतात, पण हुशारीज रेसिपीमध्ये बरेच दिवस झाले काम करता येत नाही. तर म्हटलं आता फायनली आज पाहुणे येणार होते आणि पाहुण्यांसाठी आपल्याला करायची होती बिर्याणी. तर मग मी म्हटलं तर बिर्याणीचा जो काय आपण आज विषय करणार आहे, तर म्हटलं चला या विषयाचा एक व्हिडिओ बनवून आपल्या त्या चॅनलला टाकून देऊ. तर संपूर्ण तयारी झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो लगेच. सेपा या ठिकाणी सगळं चिकन वगैरे सगळे मसाले वगैरे ते तयारी करून ठेवलेली आहे. तर चिकन आणले, सगळे मसाले रेडी आहेत. कांदा वगैरे भाजून घेतलाय. हा तेच ना, भाजून म्हणजे तेच तळून वगैरे. आता ते तू आचारी आहे, आम्हाला नाही माहिती त्यातलं. तर इथं चिकन आहे भावनो आणि हे सगळे मसाले. तर आता बघूयात काय ते काय करतात ते मॅरिनेशनचा विषय करायचा आहे आपल्याला. सगळा मसाला वगैरे रेडी करून आता मॅडम दाखवणार आहेत आपल्याला. हुशारे रेसिपी चॅनलचे मॅडम आहेत, त्यांचाच चॅनल येतो पण चालवतो सगळं आपणच हँडल करतो, म्हणजे एडिटिंग व्हिडिओ मेकिंग वगैरे सगळं. तर तिला काय माहिती का, तिला कॅमेऱ्यासमोर बोलायला काय म्हणजे काय कसली भीती वाटते काही कळतच नाही मला. तर ठीक आहे, हरकत नाही. विषय महत्त्वाचा हा आहे की आपण बिर्याणी कशी बनवायची हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर सगळे मसाले स्टेप बाय स्टेप कसे ॲड करायचे ते पण सांगणार आहे. कोणीही कुठं जाऊ नका, व्हिडिओवरती शेवटपर्यंत एंडपर्यंत कंटिन्यू राहा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि एक छोटीशी कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या व्हिडिओला. बिर्याणी कशी बनवायची, ठीक आहे. चिकन धुवून घेतलंय. हा, तर आता सगळ्यात पहिले काय काय केले ते सांग. चिकन धुवून घेतले, ओके. आणि सगळे मसाले आता मी एक एक करून याच्यामध्ये टाकणार आहे. सगळ्यात आधी मी टाकले अद्रक लसूण पेस्ट भरपूर टाकायची. आता हे काय अद्रक लसूण पेस्ट आहे का? हा. बरं, आता ही आहे अद्रक लसूण पेस्ट भरपूर. आता हे मी जवळपास 14-15 जणांसाठी करणार आहे, त्याच्यामुळे मी भरपूर क्वांटिटी मध्ये घेतली. आता तुम्हाला जसं तुमच्यानुसार तुम्ही किती जण आहेत, किती जणांसाठी करायचं त्यानुसार तुम्ही तुमच्या मापाने ऍड करू शकता. टाक. अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतला मी. आता हे सगळ्यात पहिले आपण अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि ही जी बिर्याणी आज बनतीये ना भावनो, ही कमीत कमी मला वाटतं काहीतरी 14-15 माणसांचं बिर्याणी बनवतो आपण. 2 किलो चिकन आहे, त्याच्यामध्ये आपण 4 पुड्या ह्या अद्रक लसूण पेस्टच्या टाकलेल्या आहेत. आता नेक्स्ट मसाला काय टाकणार आहे? हे काय आहे? धना पावडर. 1 वाटी अख्खी धना पावडर टाकली आहे. त्यानंतर हे आता हे काय? चिकन मसाला आहे. अच्छा, चिकन मसाला 1 वाटी अख्खी. हे बिर्याणी मसाला टाकला. हे बिर्याणी मसाला. हे तर मला माहिती आहे. हे तर कांदा लसूण मसाला. मला तर हे तर सगळ्यांनाच माहिती आहे कांदा लसूण मसाला आहे. ती थोडासाच टाकला बरं का, अर्धी वाटी. आणि हळद. आता ही पण हळद आपल्या अंदाजाने, असं काही चमचे वगैरे नाही पण अंदाजाने टाकलाय. त्यानंतर नेक्स्ट काय येणार? हे मिक्स गरम मसाला ना. ओके, मिक्स गरम मसाला. तेज पत्ता. ओके, कट केलेलं टोमॅटो. आणि हे हिरवी मिरची, पुदिना आणि आपली कोथिंबीर आणि टोमॅटो थोडासा टाकून मी हे वाटून घेतलं. हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना हे सगळं वाटून घेतलं आणि याच्यात टाकलंय. कारण कसं आहे, काहींना हिरवी मिरची अख्खी आवडत नाही ना, त्याच्यामुळे मी बारीक वाटून घेतली. आमच्या घरात आवडत नाही अख्खी टाकली. आणि हे कोथिंबीर. आता ही कोथिंबीर पण आहे, तो कोथिंबीर पण टाकली आहे. तेल पण टाकावं लागतं का त्यात? सगळं टाकते. हे काय दही का? दही टाक. अच्छा, दही किती टाकताय? दही थोडंसंच टाकायचं अंदाजाने. बाकीचं कोशिंबीरसाठी ठेवलंय. दिसायलाच आता भारी दिसायला लागले. हे बघा ना, सगळे मसाले मिक्स केले, आता दिसायला भारी दिसायला लाल लागले. तिखट. ही कोणती लाल तिखट आहे? आपलं लाल तिखट आंबा. अच्छा, काश्मीरी लाल मिरच. कलर यायचा. अच्छा, कलर साठी आणि तर्रीसाठी ही काश्मीरी लाल मिर्च. बिर्याणी कशी एकदम झणकेदार झाली पाहिजे ना भावना विषय. हे कांदा तळून घेतला होता आपण, एकदम कुरकुरीत कांदा आहे हा पण त्याच्यामध्ये टाकलाय. हा, असं काही नाही, मसाले मागं पुढे जरी झाले, त्यांचा क्रम जरी चुकला तरी चालतोय.
थर लावायसाठी ठेवलाय. हा आता हे बाकीचा एवढा जो कांदा आहे ना आपण त्याला वरनं थर लावावा लागतो कांद्याचा, तर त्याच्यासाठी ठेवलाय असं मॅडमचं सांगणं आहे, हुशारीज रेसिपीच्या ओनर आहे का नाही. बघा ना चॅनल त्यांचं पण सगळे कामं आपल्यालाच करावे लागतात. आता राहिलंय मीठ. हा आता हे मीठ अंदाजे आणि चवीनुसार, हा थोडं कमीच टाक पाहिजे तर. हा एवढंच लागतं. हे आता टाकले काय मीठ त्याच्यामध्ये. मीठ टाकले. वा 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 वा. आता कांदा हे तळलेला होता ना, ते अर्धी तेल वाटी आपण त्याच्यात तेल पण टाकली मॅडम. ओके. वा 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 वा. काय भारी दिसतंय, दिसायलाच आता इतकं भारी वाटतंय ना. एकच नंबर. हा फायनली भावनो, हा जे आता विषय बघितला आपण मॅरिनेशनचा, तर सगळे मसाले वगैरे ऍड करून हे एकदम मस्तपैकी मिक्स करून सगळं असं हाताने हलवून पूर्ण मिक्स झालेलं आहे. याला आपल्याला चांगलं अर्धा एक तासभर मॅरिनेशन होऊन द्यायचं, म्हणजे चांगलं मुरलं पाहिजे. ते जे मसाले आहेत ना त्या चिकनशी चांगले एक जीव झाले पाहिजे आणि चांगले मुरले पाहिजे. मुरल्याच्या नंतर मग आपण पुढची प्रोसेस बघूयात लगेच थोड्या वेळात. तर आता एक तासासाठी आपण याला चांगलं मिक्सिंग होण्यासाठी मॅरिनेशन होण्यासाठी ठेवणार आहोत. ठीक आहे. आता भावांनो मस्तपैकी चिकन तर मॅरिनेट झालंच असेल, बराच वेळ झालाय, जवळपास आता एक तासाच्या वर झालाय. तर म्हटलं आता ते हुस तर मस्तपैकी तांदूळ भिजायला घालून घेऊयात. तर मॅडम करतात आहेत हुशारी रेसिपी चॅनलच्या ओनर. टाका मॅडम टाका, आम्हाला नका बघू, टाका पटापट. हाय 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 हाय, क्या बात आहे. तांदूळ आहे भावनो, स्पेशल बिर्याणी तांदूळ आहे बरं का रे. बघा रे मी ब्लॉगिंग कशी करतो बघा. हाय ना, हा मस्तपैकी स्पेशल बिर्याणी तांदूळ आहे. थोडा वेळ तुमच्या कमेंट्स मी वाचणार नाही, हा. तांदूळ भिजू घालून. थोडं इकडे आपलं काम चालू आहे ना त्याच्यामुळं. बघा पुराणी कसं ठेवून ठेवलंय. वा वा वा. तर हा जो तांदूळ आहे ना भावनो, हा स्पेशल बिर्याणीचाच तांदूळ आहे बरं का. बिर्याणी किंग नाव आहे या तांदळाचं, एकदम मस्त लांब लांब ग्रेन्स असतात. तर आता फक्त आपल्याला काय करायचं, या तांदळाला एक अर्धा तासभर फक्त पाण्यामध्ये भिजवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं भिजवलं तरी चालेल. हा कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आणि मॅक्सिमम अर्धा तास. आता त्याच्यात पाणी टाकून त्याला 15 ते 20 मिनिटं मी याला भिजत ठेवते. ये क्या क्या भाई इसमें काला काला सा. या असं काही कचरा जर दिसला ना तुम्हाला तर काढून घ्या बरं का भावना, नाही तर या कचऱ्याची टेस्ट येईल. ऍक्च्युली हे काहीतरी खड्यासारखं काहीतरी आहे. कॅमेरावाले भैया फोकस करो यार, फोकस भी नहीं हो रहा है. चलो ठीक आहे. इकडे मॅरिनेशनला ठेवलं तर वाव काय भारी दिसतंय यार. ओ हो 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 हो. हाय हाय हाय. थांबा मला थोडं यांना झूम करून दाखवते. वा 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 वा, क्या बात आहे भाई. इथं असंच बघून तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. पा हाय हाय हाय. जवळपास याला 1 तास झालेला आहे मॅरिनेट करून, आणि लगेच त्याच्या अर्ध्या तासानंतर आपण तांदूळ भिजत घातले. तर तांदूळ आपण 10-20 मिनिटं झाल्यानंतर ना बिर्याणी चालू करू. आता हे अर्धा तास भिजलं ना की त्याच्यानंतर मॅडम आपल्याला पुढची प्रोसेस दाखवतील काय करायचं काय नाही. हे आपलं गरीबाचं किचन आहे भावांनो. जेव्हा तुम्ही चांगला सपोर्ट करता ना तेव्हा मग आपण आपलं चांगलं प्रोफेशनल किचन करूयात. मॅडम इकडे काय करतात, ते तांदळाला ढवळून घेतात. धुवून घेते जरासं. ढवळून म्हणजे धुवून घेतात. ते पण हे असं आपलं किचन आहे. पण जेव्हा चांगलं आपलं चॅनल चालायला लागेल, चांगलं एकदम मस्त होईल ना, तर जेव्हा चांगल्या नोटा यायला लागतील इकडनं, तर त्या नक्कीच आपण एक भारी विषय करू. भारी म्हणजे कसा माहितीये का, एक मोठं भारी स्पेशल किचन करू आपण एकदम भारी. आणि त्याच्यामध्ये मग आपण हे करत जाऊ असं नाही का, काय म्हणतात त्याला ते व्हिडिओज रेसिपीजचे. तर आता हा विषय चालू आहे भावांनो. चालतंय. तर पुढचा विषय मी तांदूळ भिजल्याच्या नंतर दाखवतो. इकडं संजनाच्या चॅनलवरती लाईव्ह पण चालू आहे आणि परत थोड्या वेळात भेटतो. तांदूळ जरा चांगला व्यवस्थित भिजला ना मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. भावांनो कुठंच जाऊ नका, व्हिडिओटी शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. आवडत असेल आपला विषय तर नक्कीच चॅनलला लाईक आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून एक मस्तपैकी छान कमेंट करा. ठीक आहे ना. आता भावांनो फायनली हे मोठं आपण पातेलं घेतलेलं आहे. पातेलं म्हणजे खूप मोठं आहे. गॅसच्या साईजनुसार तुम्हाला या पातेल्याची साईज कळालीच असेल. आता आपण नाही का ते कांदा फ्राय केला होता बा, तेच तेल आपण वापरतोय परत पुढच्या प्रोसेसला. चांगलं तेल आहे, फक्त त्यात आपण कांदा फ्राय केला होता. तर आता मॅडम दाखवतील आपल्याला काय कसं करायचं आहे ते. व्हिडिओ बघते ते त्यांना तू काय सांगणार? भाऊ आणि बहिणींना मी हे सांगणार की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच आमचे छोटेसे युट्यूब चॅनल आहे त्याला प्रेम द्या, सपोर्ट करा. बस एवढंच सांगणार ती, त्याच्या पुढे ती नाही बोलू शकत, कारण आता तर ती थोडी डेअरिंग करायला लागली. तर भावना व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, त्यामुळे कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बिर्याणी एकदम खतरनाक आणि एकदम क्वालिटी होणार आहे. जे पाहुणे ज्यावेळेला येणार आहे त्यांचा पण मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. त्यांना बिर्याणी कशी वाटली काय वाटली ते स्वतः तुम्हाला त्यांच्या शब्दामध्ये सांगतील. त्याच्यातनं तुम्हाला कळेल की बिर्याणी आपली कशी झाली काय झाली ते. ठीक आहे ना. तो कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. भावना तेल काय कांदा परतायचा ना. अच्छा, तेल आपल्याला अजून घ्यावं लागेल, कमी पडतंय असं मॅडमचं म्हणणं आहे.
तर कांदा असा मस्तपैकी तेलामध्ये तळून घ्यायचा, त्याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही आणि उभा चिरून त्याला मस्तपैकी तळून घ्यायचं आहे. आता इथं बऱ्यापैकी आपला कांदा मस्तपैकी ब्राऊन झालेला आहे भावनो. तसंच इकडं मोठ्या पातेल्यामध्ये आता हे पाणी ठेवलंय, तिकडं आपला तांदूळ पण झालाय मस्तपैकी. त्याच्यामध्ये हे काय आता, मीठ टाकते आहो. अच्छा या पाण्यामध्ये किती मीठ कशासाठी का? अच्छा भाताला शिजवण्यासाठी, भाताला चव येण्यासाठी पहिले तिने मीठ टाकले चवीनुसार बरं का. इकडे हे गरम मसाले पण टाकते. गरम मसाले म्हणजे अख्खा गरम मसाला येतो, त्याच्यामध्ये सगळे तेजपत्ता वगैरे. आणि पाणी उकळू द्यायचं. उकळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचा आणि थोडासा लिंबाचा रस टाकते मी. 1 लिंबू घेतलाय, त्या लिंबाचा रस लय मोठा पडलाय. बोलायच्या नादामध्ये जास्त लिंबाचा रस टाकला मॅडमने बघा, या असं होतं. आता ते काय केलं, वरचा निघला का? चालतंय, वरचा चुकून तुम्ही असं नका करू भावना, चुकून आता जास्त लिंबाचा रस पडला होता. तर इकडे कांदा पण मस्त ब्राऊन होतो. इकडे हे पाणी आणि म्हणजे आपल्याला तो तांदूळ शिजवण्यासाठी इकडे हे सगळं केलंय. पहिले पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, त्यात मीठ टाकलं आणि गरम मसाला टाकला. आता गरम मसाला आणि थोडा लिंबाचा रस टाकलाय, तांदूळ पांढरा शुभ्र आणि मस्त मोकळा होतो. हा म्हणजे लिंबू टाकल्याने ते पांढरा शुभ्र आणि मोकळा होतो ना. हा याच्यात तेल किंवा तूप किंवा तुम्ही चीज पण टाकू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. चीज नाही, बटर टाकू शकता, बटर. आता या पाण्याला उकळी घ्यायची आपल्याला आणि उकळ्या आल्याच्या नंतर मस्तपैकी तो तांदूळ याच्यात ऍड करायचा. मग आपली बिर्याणी एकदम टकाटक होईल. नंतर हे जे सगळं पुढचं प्रोसेस आहे ना ते दिसेलच, मॅडम शिकवतील आपल्याला कसं करायचं ते. फक्त व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. तर आता कांदा आपला परतून झालाय बऱ्यापैकी. आता हे पुढचं प्रोसेस काय बघूयात. तर हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये ऍड करतोय आता. हे पहा, वा 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 काय भारी दिसतंय. जड असल्याच्या ना याच्यामुळे उचलता येत नाही बरोबर. शिजून घ्यायचं आपल्याला. आता मस्तपैकी ब्राऊन केलेल्या कांद्यामध्ये तेलामध्ये आपण जो कांदा ब्राऊन केला त्यात सगळं चिकन टाकून घेतलंय आणि हे चिकन आपलं मस्तपैकी असं मस्त हे फिरवत राहायचंय. म्हणजे कसं डागलं नाही पाहिजे, जरा चांगलं हे करायचं, त्याला पूर्ण सारखं फिरवत राहायचं. म्हणजे कसं वाफवलं गेलं पाहिजे, त्यातच ते चांगलं शिजलं पाहिजे. फक्त एकच आहे, सारखं हलवत राहायचं, डागलं नाही पाहिजे. बरोबर ना मॅडम, असंच ना? हा या आमच्या आचार्य मॅडम आहेत, एकदम भारी आचार्य, खूप भारी बनवतात, खूप भारी. त्यांच्या हाताला आता चव पण लय भारी आलेली. पहिले काय एवढं काही खास येत नव्हतं, पण आता नाद नाही करायचं. बघा ना चिकन कसलं भारी मॅरिनेट झालेलं दिसतंय. पा हाय 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 असं आत्ताच बघून खाऊशी वाटतंय. सारखं टाइम हलवत राहायचंय. मस्तपैकी उकळी आलेली आहे, आपण खालून सारखं हलवत राहायचं. म्हणजे कसं ते डागलं नाही पाहिजे, बस एवढाच विषय असतो. म्हणून हे पहा खाली दिसतंय का तुम्हाला, थोडंसं डागल्यासारखं झालंय, म्हणून हलवत राहायचं. हा 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 काय 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 कसला भारी वास सुटला राव. वाव वाव वाव, एक नंबर वास तर असला भारी सुटला ना. आणि हे बघूनच असं खावाचं वाटतंय आता. एकच नंबर, लय भारी असं आता बघूनच खावाचं वाटतंय. तर आता याच्यामध्ये आपण काय केलं माहिती का, थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं. म्हणजे कसं माहिती का, जास्तच कोरडा असला ना तर खाली बसून डागायची शक्यता असती, म्हणून आपण थोडंसं पाणी मिक्स केलं. आता कसं थोडंसं ग्रेव्ही सारखं झालं. आणि हे पाणी म्हणजे कसं माहिती का, चिकनला मस्तपैकी वाफेवरती शिजून घेण्यासाठी पण थोडं फायदेशीर असतं, म्हणून पाणी पण मिक्स केलं बघा आता. आणि आता चिकनला एकदम छान असं ग्रेव्ही सारखं स्वरूप आले. तुम्हाला थोडं क्लोज जाऊन दाखवतो मी. हे बघा, हा हा रस्ता बघा भावनो, आय हाय 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 क्या बात आहे. हे बघा, थोडं अजून झूम करून दाखवू का. हे पा विषय कसा आहे. तसंच आता इकडे बघत पाण्याला जर उकळी आली असेल ना तर याच्यामध्ये आपल्याला तांदूळ ऍड करायचा आहे. उघड पटकन, चल घे बाजूला. ओके, पाणी छानपैकी तापलंय, आता चांगलं तापलंय. तर तांदूळ ऍड करून घेऊयात आता आपण. घ्या, दुष्काळ 13वा महिना झाला भावनो, लाईट पण गेली. ए अगं पुढे घे, इकडे सांडायला लागलं, पुढे घेते हे नीट धर त्याच्यावर टग. आता काय झालं माहिती का, नकटीचं काय म्हणतात ना, नकटीचं लग्न आणि 17 विघ्न अशी गोष्ट झाली आहे. बरेच दिवस झाले मुहूर्त लागत नव्हतं या चॅनलला व्हिडिओ टाकायचा म्हणून. आता इकडून तिकडून कुठून तरी व्हिडिओ बनवायला आपण म्हणजे सुरुवात केली या चॅनलवरती. तर आता बघा की लाईट खपली, लाईट गेली बघा. हा ना, म्हटलं एकदम मस्तपैकी व्हिडिओ बनवू आपण. आता लाईट खपली, आता क्वालिटी अशी येऊ राहिली बघा, एकदम अंधार. काय करावं सांगा. म्हणजे म्हणतात ना, काहीतरी आपण चांगलं करायला गेलं की नुसते विघ्न येतात, खूप विघ्न. तसाच प्रकार झालाय आता. पण ठीक आहे, तरी पण आपण भारीच करूयात. तांदूळ याच्यात सगळं मिक्स केलाय. बोल काय म्हणणं तुझं. 70-80% शिजून घ्यायचा फक्त.
हा जो तांदूळ आहे ना आता 70-80% भिजवायचा आहे आपल्याला, भिजवायचा म्हणतो. हा जो तांदूळ आहे तो आपल्याला 70-80% पर्यंत शिजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला त्याला दम पण द्यायचा आहे. तर फक्त 80% पर्यंत शिजवायचं आहे, ठीक आहे ना. तर आता याला शिजून घेऊयात आपण, मग पुढं परत बघूयात काय होतं ते. ते एकच आहे, ही जी ग्रेव्ही बनवली ना हिला कंटिन्युअसली हलवत राहायचं आणि थोड्या वेळाला झाकून पण ठेवायचं, म्हणजे कसं स्टीमवरती एकदम छान माऊसर एकदम लुसलुसीत ते चिकन होईल आपलं आणि असे रेषे राहणार नाही. एकदम प्रॉपर व्यवस्थित मस्तपैकी हे करायचं आहे, त्याला मस्त शिजवायचं आहे, म्हणजे करून चिकन एकदम असं कापसासारखं एकदम भारी झालं पाहिजे. तर मॅडम आता हाय हाय हाय, मला तर बघूनच खावंसं वाटतंय. तर फायनली आपण चेक केलं, आता चिकन एकदम मस्त प्रॉपर शिजलेलं आहे. तर याला आता आपण उतरून ठेवूयात आणि जो तांदूळ आपण शिजून घेतलाय ना त्याला आता आपल्याला मस्तपैकी ते सगळं मिक्स करायचं, म्हणजे चिकन आणि ते मिक्स करून मॅरिनेट म्हणतो, मस्तपैकी दम द्यायचं आहे. तर त्यासाठी आता आपल्याला घेतलाय कोळशाला मस्तपैकी आपल्याला पेटवायचा, चांगला कोळसा असा हे झाला पाहिजे, म्हणजे चांगलाच काय म्हणतात ना तो पेटला पाहिजे. आणि त्याच्याने मग आपल्याला काय करायचं आहे, या बिर्याणीला द्यायचं आहे आपल्याला दम. तर कोळसा ठेवला या ठिकाणी आता मस्तपैकी गरम करायला. कोळसा झाला की या बिर्याणीला दम द्यायचा आहे आपल्याला, कारण बिर्याणी लय आगाऊपणा करते, म्हणून तिला सांगायचं आपल्याला की जरा नीट राहा आणि नीटच क्वालिटी दे, नाही तर मग बघतोस तुझ्याकडे असं दम द्यायचा आपल्याला. तर आता बघूयात, भात पण जवळपास आपला 70-80% झालेलंच आहे. उघड का जरा बघू दे, उघड ना पूर्ण, वाफ लागू देऊ नका. हे पा, हा हे काय भात पण ह्या इथे दिसतंय पा, मस्त एकदम लांब छान शिजलाय आपला तांदूळ पण. तर जवळपास आपला भात रेडी झालेलाच आहे. आता हे पण थोडंसं हे करून दाखवतो पूर्ण प्रॉपर. हे पा एकदम मस्त एकदम लांब झालंय. तर अभी इसको देने का है, आपले को दम देने का है. वा 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 वा, वाफा बघा भावांनो कशा वाफा लागतात, हाताला वाफ लागला संजना सांगून. चालतंय, भात झाला आपला. इकडं कोळसा पण होतोय तयार आणि कोळसा एकदा तयार झाले की लगेच सगळं थर लावून मस्तपैकी दम देऊयात आणि सांगूयात तिला की बाबा क्वालिटी दे, नाही तर तुझ्याकडे बघतोच. आता आपल्याला दम द्यायसाठी काय आहे, सगळ्यात पहिले गॅस मोठा करायचा आहे, त्याच्यावरती ठेवायचा आपल्याला तवा ठेवलाय आपण. एकीकडे आपला हा काय म्हणतात कोळसा पण गरम होतोय. तर पुढची प्रोसेस बघा की कशी करते येते. तर त्या तव्यावरती आपण ठेवलंय हे भांड, ज्याच्यात आपण हे आपलं चिकन शिजवलंय आणि चिकनची पूर्ण अशी ग्रेव्ही सारखंच बनवून घेतलंय. त्याच्यात लावायचं आपल्याला आता भाताचा थर. बघा आता ती कशी लावते, म्हणजे हा ते चिकन म्हणजे ग्रेव्ही सारखंच चिकन शिजवलंय ना, त्याला तर्री एवढी आली की जसं काय ते एक ग्रेव्ही सारखं झालंय. पा बघा तुम्ही विषय बघा, हे बघा. आता हे असं सगळं बनवलंय आणि त्याच्यात आता ही काय करते बघूयात आपण. हे कोळसा पण एकदम मस्त चकचकीत लाल झाला एकदम. हे पहा, हा क्या बात. तर आता हे शिजवलेला भात मला वाटतं ती डायरेक्टली याच्यातच टाकणार आहे. हे पहा, हा क्या बात आहे, क्या बात आहे. तर आता संपूर्ण तो जो शिजवलेला राईस होता ना, आपण 80% शिजवलेला राईस येतो तो याच्यात ऍड करायचा आहे आणि संपूर्ण ऍड झाल्याच्या नंतर ना पुढची प्रोसेस दाखवतो. आता पटापट आम्ही टाकून घेतो आणि पुढची प्रोसेस लगेच दाखवतो. जवळपास संपूर्ण तांदूळ आपण आता या बनवलेलं जे चिकनचं जे आपण बनवलं होतं ना मिश्रण, त्याच्यामध्ये संपूर्ण तांदूळ आता ऍड केलाय आपण आणि याला द्यायचं आहे आता आपल्याला दम. ठीक आहे ना, दम दिला आणि कलर एकदा ॲड केला की प्रोसेस पूर्ण होऊन जाते. मग नंतर तुम्हाला डायरेक्ट वाढताना दाखवून मी आता एकदा दम द्यायचं दाखवतो आणि त्यानंतर डायरेक्ट वाढल्याच्या नंतर जे पाहुणे आपले जेवायला येणार आहेत ना त्यांच्याकडनं आपण रिव्ह्यू घेऊयात की आजची बिर्याणी कशी झाली. ते स्वतः आपल्याला सांगतील आणि त्यांच्या सांगण्यावरनं मग आपल्याला लक्षात येईल की आपली आजची बिर्याणी कशी झाली ते, आहे का नाही. आणि तुम्हाला पण कळेल की काय आणि काय नाही, कशी झाली काय नाही ते. आता ते म्हणतात ना दम द्यायचं आणि कलरिंग करायचं प्रोसेस दाखवतो. ठीक आहे, दम द्यायसाठी थोडंसं छोटंसं खड्डं केले मध्ये आणि लगेचच कलर पण मिक्स करायचे. घ्यायचं आणि कलर भावांनो नेहमी फूड कलरचाच वापर करा बरं का, दुसरे कोणते कलर वापरू नका, नाही तर धिंगाणा होईल. तर हे आपण फूड कलर मिक्स केले ते पाण्यामध्ये, तर ते असे या पद्धतीने टाकायचे. तर हा फूड कलर टाकलाय, त्यानंतर अजून एक दुसरा वेगळ्या कलरचा हा ग्रीन कलर टाकलाय आपण, मध्यभागी पण टाकणं जरा. बघा भारत देश झाला, भारत देश. तिरंगा बिर्याणी झाली भावनो, तिरंगा बिर्याणी. हे काय दिसायला कसली भारी दिसायला लागली, तिरंगा बिर्याणी झाली एकदम. म्हणजे आपल्या घरातली जी बिर्याणी असते ना ती लय भारी असते बरं का, क्वालिटी होती. त्याच्यावरती आली आता ही कोथिंबीर, वा वा वा, एकच नंबर दिसायला लागले आता आपली बिर्याणी. वा क्या बात आहे. तर ही असा असतो भावांनो आपल्या घरच्या बिर्याणीचा धिंगाणा. आणि ही संपूर्ण बिर्याणी बनवायला मला किती खर्च आला ना ते मी तुम्हाला शेवटी सांगल. खूप कमी खर्चामध्ये एवढी मोठी बिर्याणी झाली. जवळपास ही बघा 2 किलो चिकन आणलं होतं, 2.5 किलो तांदूळ होता आणि इतर जी सामग्री आहे ती वेगळी, म्हणजे जवळपास 5 किलोची ही बिर्याणी झाली आपली. आणि हिला बनवायला किती खर्च आला आहे ना ते मी तुम्हाला शेवटला सांगतो. ठीक आहे,
दम द्यायसाठी हिने काय केलंय, मध्यभागी बरोबर खड्डा केलता आपण आणि त्या खड्ड्यामध्ये ही वाटी ठेवली अशा पद्धतीने, हे पहा. आणि इकडे जे कोळसे आपण तापवले होते ते कोळसे त्यात ठेवलेत आणि कोळसे ठेवल्याच्या नंतर आता काय करते काय माहिती बाई. ते पहा अशा पद्धतीने फुल तापलेला कोळसा ठेवलाय आणि त्याच्यावरती आता आपण काय टाकणार, ते काय ते बटर. हा त्याच्याकडे हा तुपाचं छोटासा बटरचा तुकडा टाकलाय आणि झाकायचंय थोडंसं, पटकन. चिकन मसाला, बिर्याणी मसाला याच्यात टाका. थोडीशी चिकन मसाला म्हणजे बटर आणि थोडंसं चिकन मसाला आणि थोडंसं ते हे टाकले काय. त्याच्यात तूप असेल गावरान त्याच्यात हा. तूप टाकायचं धंद्यात. बापरे, नाकात गेला दूर. तुमच्याकडे जर बटर वगैरे नसेल ना भावांनो, तर तुम्ही त्याच्यामध्ये आपलं साधं तूप म्हणा किंवा गावरान तूप जरी टाकलं ना तरी चालतं. आपल्याकडं बटर होतं म्हणून आपण बटर टाकलं. बटर जर नसेल तर साधं गावरान तूप म्हणा किंवा साधं तूप जरी टाकलं तरी चालतंय. ते जरी नसलं तर डायरेक्ट तेलाची धार जरी सोडली तरी चालतंय. ते केल्याच्या नंतर ना वरतून भांडं झाकायचंय, काहीतरी पातेलं झाकायचं. जसं आता आपण पातेल्यावरती हे झाकले परत मोठी आणि त्याच्यावरती वजन ठेवलंय. तर या पद्धतीने सगळी प्रोसेस असते. जवळपास 100% प्रोसेस झालेली आहे. शेवटचा 1% राहिलाय ते म्हणजे आता गिळायची प्रोसेस. तर ती पण मी दाखवल आणि पाहुण्यांचा रिव्ह्यू घेईल की बिर्याणी त्यांना कशी वाटली. फायनली पाहुणे आलेले भावना आणि सगळ्यांना वाढायचं काम चालू आहे. बघू आपण आता काय होतंय, कशी होते. जीव लावून बनवलेली, आता बघू काय होतंय, कशी होती. आता आपण त्यांनी खाल्ल्याच्या नंतर सांगू काय आहे काय नाही, नाही का. तर आता चाललाय कार्यक्रम वाढायचा आहे. समोर दाखवतो मी सगळा धिंगाणा. अरे अरे हे काय झालं, हे पहा हा सगळा एवढे मोठे पाहुणे आले होते आणि त्याच्यासाठी हे सगळा धिंगाणा घातला होता. तर तुम्हाला दाखवतो मी प्रॉपर, थांबा 1 मिनिट. वडील पण आलेत आता. तर मस्तपैकी सगळेजण बसून या आजच्या या बिर्याणीचा आस्वाद घेऊयात. आणि कशी झाली काय झाली ना तर पाहुणेच सांगतील आपल्याला, बघूयात विचारून. हे आपलं घर आहे भावना, हे पहा हे तुमच्या भावाचं घर आहे, असं गरीबाचं आपलं. सगळे आता एकदम भयंकर पोटावरती भिडले, सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. बराच वेळ झाला आहे जवळपास. हे पहा आता इथं बघा घड्याळात भरपूर टाईम झालेला आहे. तर त्या हिशोबाने सगळे केले होते आणि मस्तपैकी बिर्याणी छान झाली. हिला विचारलं या बारकीला, पोरगी म्हणते एकदम भारी आली. तिला आपण विचारू, तर म्हणजे विचारलंच पण होतं, पण जेवण झाल्याच्या नंतर मी परत विचारतो कशी झाली काय झाली, मग ती सांगाल आपल्याला. चिम्या तिकडे झोपतोय. आचारी ज्यांनी आज बिर्याणी बनवली आचारी समोर बसलेत. म्हणजे आम्ही दोघांनी बनवली, कशी आहे काय आहे ते. हा कसा बघतोय बघा आपल्याकडे. फायनली भावनो सगळ्यांची जेवण झालेले आहेत. बिर्याणीचा विषय केला होता आपण, चिल्लर पार्टी पण जेवली आहे. आणि यांना आता विचारू की कशी झाली, तुम्हाला काय वाटली. तर बिर्याणी तुम्ही सगळ्यांनी आता खाल्ली, कशी वाटली. चांगली झाली ना, मी केलती बरं का. हा छान आवडली ना सगळ्यांना. तुला आवडली काय बारके, तुला आवडली का. कशी लाज होती बघा. तर हे सगळे पाहुणे होते आपले सोलापूरवाले, सगळे धिंगाणा. आणि आता नेक्स्ट टाइम परत जेव्हा येईल ना तर मग त्याच परत विषय करू आपण, असाच काहीतरी वेगळी डिश. तर आजचाच हा व्हिडिओ होता भावनो. आवडला तर याला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा आणि सोबतच हाईड पण करा. चालतंय भावनो, भेटत परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.